मोतीबिंदूचं ऑपरेशन झाल्यानंतर आम्हाला एक प्रश्न नेहमी येतो की डॉक्टर, आता माझा मोतीबिंदूचं ऑपरेशन झालेलं आहे, यानंतर पुन्हा मोतीबिंदू येऊ शकतो का? तर याबद्दलची आज आपण माहिती घेऊया. डॉक्टर स्मितेश शाह, वन ऑफ द डायरेक्टर ऑफ ईशा नेत्रालय. आता मोतीबिंदू म्हणजे काय ते आधी समजून घेऊया. प्रत्येक मानवी डोळ्यामध्ये असा एक लेन्स असतो, नैसर्गिक लेन्स ज्याला म्हणतो. हा नैसर्गिक लेन्स जेव्हा मोतीबिंदू होतो तेव्हा तो असा होऊन जातो, तो धुरकट होऊन जातो, त्यामुळे आपल्याला दिसत नसतं. आता आम्ही जेव्हा तो मोतीबिंदू काढतो त्यावेळी त्याचं पाणी करून टाकतो आणि तो मोतीबिंदू इकडनं आम्ही सक करून काढतो. पण मोच्या बाहेरची जी बॅग आहे ती बॅग आम्ही तशीच्या तशी ठेवतो, बॅग मात्र काढत नाही. पण त्याच्या आतलं जे धुसर पाणी असतं ते आम्ही काढून टाकतो आणि त्या बॅगमध्ये असा लेन्स आतमध्ये टाकून देतो. तर जाते आणि लेन्स आत टाकतो. तो मोतीबिंदू कधी परत येत नाही. पण जी बॅग असते तर 1% ही जी बॅग असते ही बॅग कधी कधी जाड होऊ शकते आणि ती लगेच होत नाही. काही लोकांना 5 वर्ष लागतात, काही लोकांना 10 वर्ष लागतात, काही लोकांना 20 वर्ष लागतात, काही लोकांना 1 वर्षात येते. तर 1% लोकांमध्ये ती बॅग धुसर होते. तर हे जे बॅग साफ करण्याची जी प्रोसिजर आहे ते लेझर असे म्हणतात आणि ते 1-2 मिनिटात होऊन जातं आणि ते झालं की तुम्ही लगेच घरी जाऊ शकता. त्याच्यामध्ये काही पथ्य पाणी वगैरे काही नसतं आणि ते दुखत नसतं. ती एक OPD प्रोसिजर आहे. तर त्यासाठी ते घाबरण्याची गरज नाही आहे. आणि हा जो पडदा येण्याचं प्रमाण आहे तो 1%पेक्षा सध्या कमी आहे. तर त्याच्याबद्दल काही चिंता करण्याची जास्त काळजी नाही.